जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील देवठाणा उसवत परिसरातील पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या बिना रॉयल्टी वाळू वाहतूक करणारा हायवा क्रमांक MH21 BG 8333 भगवान देशमुख राहणे देवठाणा उसवत यांच्या मालकीचा असून सदर हायवा महसुलीच्या पथकाने तळणी लोणार रोडवरील शिरपूर फाट्याजवळ 6 मे रोजी सायंकाळी पकडला। ही कारवाई मंठा नायब तहसीलदार नीलम लुनावत, मंडळ अधिकारी श्रीकांत गादेवाड आणि तलाठी नितीन चिंचोले यांनी केली। पूर्णा काठच्या खोरवड, देवठाणा, उसवत, कानडी, हनवतखेडा, लिंबखेडा, सासखेडा, इंचा, टाकळखोपा, दुधा, किर्ला, वाघाडा, पोखरी, केंदळे, भुवन आणि वझर सरकटे गावच्या हद्दीतून वाळू डेपोच्या नावाखाली रात्रंदिवस JCB व पोकलँडने ट्रॅक्टरने उत्खनन करून टेम्पो, टिप्पर आणि हायवातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू आहे। यातच मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी वाळू वाहतुकीच्या वाहनांची तपासणीकडे दुर्लक्ष, रॉयल्टीवरील बोरकोड स्कॅन केल्यानंतर रॉयल्टी वैद्यकीय अवैध समजते, त्यासाठी वाळू वाहतुकीच्या प्रमुख मार्गावरील देवठाणा, उसवत, गारटेकी आणि तळणी या ठिकाणी रॉयल्टी तपासणीसाठी पथकाची नेमणूक न केल्यामुळे वाळू चोरांना एक प्रकारे मोकळीक दिली अशी तक्रारी वाढलेल्या आहे। गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।